तर चैत्यभूमीवरील या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। भोंदू खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। छापेमारीत कोट्यावधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे। प्रकाश पोफळेच्या पुण्यातल्या घरातूनही मोठी रक्कम जप्त करण्यात आली। ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवली आहे। खरातची एक मर्सिडीज बेंच गाडीही जप्त केली आहे। तर खरातची गाडी जप्त करण्यात आलेली आहे, मालमत्ता गोठवण्यात आलेली आहे। ईडीच्या हाती या चौकशीत मोठं घबाड लागल्याची माहिती मिळते। तर भोंदू खरातची आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे। चौथ्या गुन्ह्यात खरातची पुन्हा न्यायालयात सुनावणी होईल, त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। दरम्यान एसआयटी सोबतच या तपासात ईडीनंही चौकशीला वेग दिलेला आहे। विविध पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागतात। तर भोंदू खरात याची चौथ्या गुन्ह्यात पुन्हा सुनावणी होणार आहे, त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, चौथ्या गुन्ह्यासाठी खरातला न्यायालयात हजर केलं जाईल, काय अधिक माहिती आहे? काल अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर चौथ्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा ज्यात अशोक खरात ताब्यात द्यावा अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो एसआयटी कडनं करण्यात आलेला होता। त्या अर्जाला मंजुरी दिली, पण आज आणखीन एकदा अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर या चौथ्या केस संदर्भात आज निर्णय होईल अशा पद्धतीचा संपूर्णपणे ही प्रक्रिया असणार आहे। नेमका आज सरकारी वकिलांकडनं काय एकूणच युक्तिवाद करण्यात येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आतापर्यंत वाढलेली आहे। 8 महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणच्या विरोधात अशोक खरातवरती गुन्हा दाखल केलेले होते। आतापर्यंत 3 गुन्ह्यांमध्ये या अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली होती आणि 3 गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद आज त्याच्यासाठी करण्यात येईल। त्यामुळे नेमका आज न्यायालयामध्ये काय निर्णय होतो हे बरं महत्त्वाचं असेल। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एका पाठोपाठ एक गुन्ह्यांमध्ये अशोक खरातचे पाय खोलात चाललेले आहे। काही गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी तर काहींमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।